आता बातमी आहे दादरच्या कबूतरखान्यामध्ये मराठा संघटनांच्या आंदोलनाची। आज पोलिसांना निवेदन देण्यासाठी मराठी संघटना दादरमध्ये पोहोचल्या, पण मराठी संघटना दादरमध्ये पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली आहे। मराठी मुंबई एकीकरण संघटनेचे काही कार्यकर्ते हे कबूतरखान्याजवळ दाखल झाले। माध्यमांकडे आपली भूमिका स्पष्ट करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, त्यामुळे कार्यकर्ते आणखी चांगलेच आक्रमक झाले। 6 ऑगस्टला जैन समाजाने कबूतरखाना बचावसाठी आंदोलन केलं, चाकू हाती घेतले, महिलांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री अक्षरशः कापून काढली। कोर्टाच्या नियमांची पायमल्ली करत जैन आंदोलकांनी कबूतरांसाठी दाण्यांच्या गोण्याही ओतल्या, पण त्यावेळेस पोलिसांनी एकाही आंदोलकाला ताब्यात घेतलं नाही, एकाही आंदोलकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकलं नाही। या उलट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलक बाहेरचे असल्याचं सांगत कुणावरही कारवाई होणार नाही असं म्हटलं। शिवाय हाती शस्त्र घेऊ अशी भाषा करणाऱ्या जैन मुनींवर देखील कुठलीही कारवाई झाली नाही। दरम्यान एकीकडे जैन समाजासाठी पोलिसांची बोटचेपी भूमिका आणि दुसरीकडे मराठी आंदोलकांना सर्रास उचलून व्हॅनमध्ये टाकलं जात असल्याची आजची भूमिका, यामुळे पोलीस आणि सरकारची दुटप्पी भूमिका एकूणच सर्वांना पाहायला मिळते। मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील आपण बघूया। पोलिसांना माझी विनंती आहे, पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये। पोलिसांनी आणीबाणी आणू नये, पोलिसांनी सहकार्य करावं। मात्र जैन समुदायाचं आंदोलन झालं तेव्हा पोलीस कुठे होते? आज हायकोर्टावर या संदर्भात सुनावणी आणि मराठी एकीकरण समितीनं आंदोलन सुरू केलं आहे। जे जैन मुनी आहेत ते म्हणतात जे कोणी विरोध करतात त्यांना मी ओळखत नाही। मी सर्व पत्रकारांना आपली जे पत्रकार म्हणून आपली जी जिम्मेदारी आहे त्या म्हणून आपले प्रश्न विचारला त्याबद्दल स्वागत करतो, पण माझी भूमिका यामध्ये आहे की मी आज काही बोलणार नाही। धन्यवाद।